नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आजची रेसिपी आहे आपली कोंबडी वडे आणि चिकन रस्सा। त्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं। आता आपण याला हळद मीठ वगैरे लावून घेणार आहोत। हळद 1 चमच, मीठ टाकून घेणार आहोत। आता हे आपण सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊया। आता हे देखील आपण चांगलं मिक्स करून घेऊया हातानं। आता आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेणार आहोत। हिरवं वाटण केलंय मी। याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण केलंय, तर ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आता हे पण चांगलं चिकनला आपण सगळ्या बाजूनं लावून घ्यायचे। बघू शकता आता सगळ्या बाजूनं आपल्या चिकनला हे मिश्रण लागलंय। आता आपण याला अर्धा पाऊण तासासाठी साईडला ठेवून द्यायचे आणि आता आपण पुढची कृती करूयात। आपण इथे कोंबडी वडे तयार करण्यासाठी पीठ टाकून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये माझ्याकडे ऑलरेडीच कोंबडी वडे मी नेहमी करते, त्याच्यामुळे अगोदरच माझ्याकडे पीठ होतं, तर त्याचाच आता मी इथे वापर करत आहे। तांदूळ, डाळी वगैरे भाजून याचं पीठ तयार केलं जातं। तसंच त्याच्यामध्ये मसाले देखील ऍड केले जातात। धणे, जिरे, बडीशोप, उडदाची डाळ वगैरे टाकून ते मसाले तयार केले जातात। तर मी अगोदरच तयार केलेले होतं हे पीठ। तर याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मीठ, चवीप्रमाणे हळद, तसंच याच्यामध्ये आपण कांदा बारीक केला मिक्सरला आणि त्याचं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। याच्यामुळे आपले वडे एकदम कुरकुरीत होतात। याच्यामध्ये आपण दुसरं काही ऍड केलं नाही, कारण या पिठामध्ये सगळ्या वस्तू मी टाकलेल्या होत्या, त्यामुळे एक्स्ट्राचं असं काही ऍड केलं नाही। आता आपलं पीठ भिजवून झालंय। आता आपण भाजी बनवून घेऊयात। कढई ठेवली, आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण थोडं हिरवं वाटण टाकून घेणार आहोत अगोदर, जे की अद्रक, लसूण वगैरे आपण वाटलं होतं ते वाटण टाकून घेणार आहोत। त्याला छान असं परतू द्यायचं। आपलं हे अद्रक लसणाचं वाटण छान परतलं गेलंय। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत। आता हे पण आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत। तर याच्यात आपण तयार केलेला मसाला टाकून घेणार आहोत। मिक्सरला वाटला होता आपण ते वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आता हे पण आपण छान व्यवस्थित मिक्स करणार आहे। बघू शकता आता आपलं मसाला छान मस्त परतला गेलाय। त्याला छान सगळ्या बाजूने तेल देखील सुटलंय। आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहोत। आणि हे चिकन आता सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत।
तर याच्यामध्ये आपण मीठ देखील टाकून घेणार आहोत. मॅरिनेशन मध्ये पण आपण मीठ टाकून घेतलं, पण आता मसाल्यामध्ये आपण मीठ ऍड करणार आहोत. साधारणतः 1.5 चमच. आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे. आता आपलं चिकन शिजता शिजता या चिकनला पाणी देखील सुटेल. त्याच्यानंतर आपण जर पाणी आपल्याला टाकायचं असेल तर आपण नंतर टाकू शकतो. अगोदर चिकनचंच पाणी आता याला सुटेल. तर याच्यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचे. अशा पद्धतीने आता आपण वडे थापून घेणार आहोत. हाताने सगळ्या बाजूने आपण याला पसरवून घ्यायचं आणि छोटे छोटे वडे थापून घ्यायचं. मध्ये याला छोटंसं होल करायचं. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत. तर आपलं तेल देखील चांगलं गरम झालंय. आता आपण हे वडे काढून घेऊयात. आता आपण हे तेलामध्ये सोडून घेऊयात. बघू शकता आता आपले वडे छान होत आहेत. तर आपण याला सगळ्या बाजूने आलटून पलटून घेणार आहोत आणि फुगतात देखील आहे. थोडेसे पातळ पातळ असे आपण याला थापून घेतले की ते छान फुलतात. तर अशा पद्धतीने आपले कोंबडी वडे आणि चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा अजून रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.